17 वर्षानंतर वर्ल्ड कपची जादू घडवणारे मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील पंच म्हणून ज्यांनी कामगिरी केली ते पारस ममरे TV9 बरोबर. सर, खूप असं अवघड कामगिरी होती. 15 चेंडू 15 बॉल होते. तो झेल नसा पकडला तर सगळं चित्र वेगळं झालं असतं. आज कालपासून PM पासून तर CM पर्यंत हा सगळा जल्लोष चालू आहे. जल्लोषाच्या बाबत काय बोलाल? फार बरं वाटलं. म्हणजे आम्ही काल जेव्हा आलो बसमध्ये बसलो तर आम्हाला सांगितलेलं की बाबा गर्दी असेल, पण ॲक्च्युली जेव्हा आम्ही निघालो NCPवरून आणि इकडे वानखेडे स्टेडियमला यायला एवढा लोकांचं प्रेम दिसलं की एवढी लोकं आलेली, पाऊस पडत होता, गर्दी एवढी झालेली. एका स्टेजला आम्हाला वाटलं की एवढी भीती वाटत होती की कोण असं कोण मारलं हे कोण दाबलं, तर ते खूप भीती होती. पण एवढं प्रेम बघून लोकांचं एवढं बरं वाटलं. आणि आज कळतं ॲक्च्युली की खरंच क्रिकेट रसिकांना केवढं आहे अगदी स्पोर्टबद्दल आणि प्लेयर्सबद्दल. आणि ही जी विन एस्पेशली केवढी इम्पॉर्टंट होती यांच्यासाठी आज ते काल मला कळलं आणि खरं बरं वाटलं. बार्बाडोसमध्ये 15 चेंडू आणि 15 धावा होत्या. तेव्हा वाटलं होतं आल्यावर किंवा पलाड होईल. तेव्हा ॲज अ कोच म्हणून तुमच्या मनात काय चक्रव्यूह झालं होतं, काय विचार झाला होता जेव्हा वॉटरमॅन पाणी घेऊन जातो तेव्हा तुम्ही त्याला काय संदेश दिला, काय विजयाचा मंत्र दिला? आय थिंक काही संदेश नव्हता ऑनेस्टली. आणि हे तुम्ही 15 बोलता, मी तर 30 बॉल 30वर गेम चाललेला. तेव्हा एवढं माहीत होतं की बुमरा टाकणार ओव्हर टाकणार होतं. बुमराचे 2 ओव्हर्स होते, अर्शचे आमच्याकडे ओव्हर होते. आम्हाला माहीत होतं की आम्हाला एक विकेट तेव्हा गरज इम्पॉर्टंट होती आणि ती क्लासेनची विकेट होती. जेव्हा हार्दिकने ती ॲक्च्युली विकेट काढली तेव्हा थोडा डेफिनेटली कॉन्फिडन्स होतं का मला माहीत होतं बुमराचे 2 ओव्हर्स येत आहेत आणि बुमरा आपल्याला सर्वांना माहिती आहे की बुमरा काही करू शकतो याकडे. सो आय थिंक तो एक कॉन्फिडन्स होता. आणि ऑब्व्हियसली जसं तुम्ही बघितलं ते 30 ओव्हर जसे पॅनआउट झाले, 5 ओव्हर जसा गेम गेला, म्हणजे कधी असं वाटतं की अनरिअल होतं. आपण ॲज अ प्लेअर काही करू शकतो, पण ॲज अ तुम्ही कोच जेव्हा बाहेर बसता तुम्हाला एक हेल्पलेस फिलिंग येतं की तुम्ही काही कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही. पण ज्या प्रकारे एवढं प्रिपरेशन चांगलं झालेलं, एवढे क्वालिटी प्लेयर्स होते, शुअर होतं की की हे डेफिनेटली करतील. एकही सामना न गमावलेला आपला संघ आहे. काय प्रिपेरेशन होती, असं काय मंत्र दिला, असं काय आहार दिला भारतीय संघाला ज्या निमित्ताने आपण आज विजयाचं शिखर काढले, विजयाचा एव्हरेज गाठलेला आहे T20चा? आय थिंक काय ऑनेस्टली काही नाही. आय थिंक एवढंच एक आहे की जे स्किल्स आहे, जो टॅलेंट आहे या देशात, या टीममध्ये बघितला हा युनिक आहे. एक्सपिरियन्स आहे, आपल्याकडे डिफरंट क्वालिटी बॉलर्स आहेत. सो ऑब्व्हियसली द मिक्स जो आहे. आणि स्पेशली ह्याच्यावर एक गोष्ट सांगावी वाटते इच्छितो मी की रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन आपण इंडिव्हिज्युअल बघितलं आहे, कॅप्टन बघितलं आहे, आपण ग्राउंडवर तर बघितलं आहे, पण बाहेर द सीन मागे जेव्हा आम्ही टीम मिटिंग्स करतो त्याचं एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे. एव्हरी टीम मिटिंग त्यांनी अटेंड केले आहेत. सगळ्या प्लेअरबद्दल त्यांना इंटरेस्ट होता की काय करू शकतो, केवढे डिस्कशन्स त्यांनी केले. ते आपण ग्राउंडवर तर दिसतो क्रिकेट खेळताना, पण मागे ज्याचं इन्व्हॉल्वमेंट जे आहे आपण बघितलं माहिती, ते सांगतो तुम्हाला की एवढं इन्व्हॉल्वमेंट होतं. आणि इन टर्म्स ऑफ द क्रिएट एन्व्हायरमेंट त्यांनी जे केलं प्लेयरसाठी. आपण कुठलाही प्लेअरशी बोला, कुठलाही प्लेअर तो रोहित शर्माचं नाव घेतो. सो एक रिझन असेल, एक बाइंड केली त्याने एका टीमला एकत्र. आणि इम्पॉर्टंट असो एक कर्णधार असा जेव्हा मिळाला की एका टीमला जो बाइंड करतो आणि जेव्हा अगर एक टीम जेव्हा चांगलं एज अ युनिट म्हणून खेळते, जे दिसतं आपण काय करू शकतो. महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंनी पराक्रम घेतला, पण 5वं जे बोर्ड होतं, अंगठा होता, थंबचा अंगठा होता, एक वज्रमूठ झाली होती. ही वज्रमूठनी चमत्कार घडवला. जेव्हा वर्ल्ड कप हातात घेतला ॲज अ कोच म्हणून, एक द्रोणाचार्य म्हणून तुमच्या मनात काय भावना आल्या? आय थिंक मला माझ्या प्लेइंग डेज आठवलं. मी 96 साली मी भारत आणि श्रीलंकाचा एक वर्ल्ड कप होता. तर मी प्रीतीला पण किती वेळ बोललो की एक ऑलवेज गोष्ट खटकत होती की मी खेळू शकलो. ॲज अ खेळाडू मला खेळताना मिळालं नाही, पण थँक्स टू BCCI, थँक्स टू इनफॅक्ट राहुल द्रविड ज्यांनी मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली काम करण्याची, त्याच्यामुळे एक तर वर्ल्ड कप पार्टिसिपेट करू शकलो ॲज अ कोचिंग स्टाफ या हिशोबाने. बट सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मी या टेक केली की आयुष्यभर ह्याच्या बियॉन्ड मी एक वर्ल्ड चॅम्पियन टीमचा पार्टिसिपेट होतो, मेंबर होतो. हे माझ्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. आपल्याबरोबर होते पारस ममरेजी. परिस्पर्शासारखा एक ऐतिहासिक विजय मिळून हा विजयी सोहळा त्यांनी असाच आपला सुरू राहणार आहे. TV9 मराठीसाठी संजय दुधाने, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.